गाड़ी ले इम्तियाज भाई हो मैं क्या बोला मुख्तार भाई तुम बैठा त्यांची इन्कम काय होती म्हणजे असे अनेक कॅन्डिडेट्स मी बघितलेले ऑटो चालवणेवाला आज कोट्यवधी रुपये त्याच्याकडे म्हणजे कोणता असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये इतकं प्रॉफिट आपल्याला मिळत आहे फक्त पॉलिटिकल अशी एक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे 400 500 600% प्रॉफिट होतं 5 वर्षामध्ये असं कोणतं बिझनेस आहे कुठून येतं हे पैसे मग रिफॉर्म्स मोदी साहेब आणणार नाही मोदी साहेब कितीही आपल्याला स्वच्छ प्रतिमेचे आणि आदर्शवादी प्रधानमंत्रीचा दावा करत असेल पण त्यांनाही इलेक्टोरल रिफॉर्म्स पाहिजे नाही कारण त्यांचे जे 300 खासदार आहे ते बाहेर पडतील नाही तर की त्यांची और आपस में फायरिंग किया है यहाँ पे आप मैं आपसे ये सवाल कर रहा हूँ मैं आपसे ये सवाल कर रहा हूँ अगर हम किसी दो लोगों के अंदर अगर डिस्प्यूट है किसी भी लेवल का डिस्प्यूट हो प्रॉपर्टी लेवल का डिस्प्यूट हो मैंने आपकी ज़मीन खा लिया हूँ मैंने आपकी जायदाद हड़प लिया हूँ मैंने कुछ भी कर लिया हूँ तो फैसला रोड के ऊपर अगर होगा तो इसकी जिम्मेदारी कौन ले रहा है या तो गृह मंत्री ने बोल देना चाहिए महाराष्ट्र की जनता को कि अब पुलिस वलीस के पास जाने की ज़रूरत नहीं है अदालतों में फैसला लेने की ज़रूरत नहीं है अपने अपने बंदूकें अपनी अपनी हथियारें निकाल लीजिएगा और रोड के ऊपर फैसला कर लीजिएगा करके तो आप ये किस बुनियाद के ऊपर कह रहे हैं कि इसके अंदर महाराष्ट्र का सरकार का इसके अंदर क्या है बिल्कुल दोष है साहब जब लोगों का खौफ खत्म हो जाता है कि हम डरते नहीं है सरकार से और सरकार हमको बचाने के लिए आएगी करके तो ये इस तरह की हिम्मत होती है कि आपके सामने है तो खुलेआम इतनी भीड़ के अंदर है तो बंदूकें चलाई जा रही है करके नाही काय आहे की जितकं त्यांनी हे केलं होतं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे त्यांचे होतं त्यांनी तर एक सीट्स अमित शाह ने बिचारा गरीब ने 45 करके फिर मग देवेंद्र आम्ही 41 सीट जिंकणार आहे करके त्याच्या 50% सीट्स ही त्यांनी जिंकलं तर त्यांनी खूप नाशिकमध्ये उमेदवार आपण देणार आहे काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये खालिद भाई आहे आम्ही ते देशातल्या जे काही भाजप म्हणते 400 पार काय म्हणजे खरोखर 400 पार होईल की महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल काय आहे की जेव्हा अमित शाह साहेब ची सभा माझ्या शहरामध्ये झाली की महाराष्ट्रामध्ये अमरणार आहे भारतीय जनता पार्टीने 45 म्हणजे आणि त्यांनी काय सांगितलं होतं की फाड़ के फेकना है कम दिल्ली को भेजना है तुम्हाला कॅन्डिडेट मग कशाला इतके मोठे मोठे 40 आता भारतीय जनता पार्टीने काय केले आहे साहेब आमचे राहणार आहे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये तर मराठी लोकांमध्ये त्यांनी जेठी लोकांना जे फोडण्याचं जे काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये केलेलं अनेक लोक जे आहे ना ते उद्धव नाही आहे कारण त्यांनाही माहित हो घेतलेला आहे चचाला भतीजाला चचा को एक तरफ छोड़ डाले कोणी केलं हेच भारतीय जनता पार्टीला आहे म्हणून 4 तारखेला जे तुम्हाला तर देशाचं चित्र काय आहे मला माहित नाही आहे आता काय सांगता येत
भाई शाम में जाएंगे 6:30-7 बजे। मुकेश भाई, आज आपण 6:30-7 भेट बजे। घेतली. काय नेमकं काय आहे की मालेगावमध्ये जेव्हा MIM एस्टॅब्लिश झाली होती तर अब्दुल मलिक आणि त्यांचे बंधू खालिद मलिक हे दोघांनी मालेगावमध्ये खूप प्रयत्न केले होते MIMला एस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि त्यावेळीही आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला होता, खूप विरोध होता. जे प्रस्थापित राजनैतिक पक्ष होते त्यांच्याकडून खूप विरोध होता. अनेक हल्लेही त्यावेळी झाले होते. तरीसुद्धा लोकांचं प्रेम होता आणि लोकांना MIM पक्ष पाहिजे होतं. आणि मागच्या वेळी जेव्हा तिथून आम्ही आमदारकी लढलो, जिंकलो, तर त्यावेळी सुद्धा खूप प्रयत्न करण्यात आले होते की MIMने तिथून इलेक्शन लढायचे नाही म्हणून. तरी सुद्धा आम्ही इलेक्शन लढलो आणि जिंकलो. मालेगाव आणि धुलिया महाराष्ट्रामध्ये जे 2 सीट्स आमचे आले होते, तर एक प्रमुख केंद्र सेंटर झालं होतं औरंगाबादच्या नंतर मालेगाव आणि धुलिया. आणि आता हे जे घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे. ते घटना जेव्हा मला कळली, खालिद मलिकने फोन केला आणि त्यांनी सांगितलं असं असं फायरिंग झालेली आहे. मी तुरंत ॲडिशनल JSP आहे अनिकेत साहेब त्यांना बोललो आणि त्यांनी सांगितलं मला की जे आरोपी आहे त्यांचा शोध लागलेला आहे, त्यांचा फोन स्विच ऑफ आलेला आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करणार. पण त्यावेळीही आम्हाला हे माहीत होतं की याच्यामध्ये आता जे सांगण्यात येत आहे की काही प्रॉपर्टीचा डिस्प्यूट आहे. आम्हाला आता असं वाटत नाही आहे. मी सगळे डिटेल्स घेतलेली आहे आणि मी याच्या संदर्भात DG मॅडमला बोलणार आहे. आम्हाला असं वाटतं की याच्या मागे नाही का एक पॉलिटिकल षडयंत्र आहे, राजनैतिक षडयंत्र आहे. कुठेतरी आमचे जे प्रमुख नेते आहे त्यांना कशा आपण एक मॉरली डाऊन करता येईल. कारण असेंब्ली इलेक्शनमध्ये आता महाराष्ट्रामध्ये काय काय होणार हे सगळ्यांना माहीत आहे. आता 4 तारखेला जेव्हा निवडणुकीचा निकाल येणार आहे लोकसभेचा, त्याच्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पूर्ण शहरामध्ये आपल्याला लोक बंदुका घेऊन फिरणारे आपल्याला दिसणार आहे. जो भी ताकतवर नजर आएगा उनको यहाँ पर बंदूक के बल के ऊपर कैसा है तो खत्म किया जा सकता है, डराया जा सकता है. ये पूरी साजिशें पूरे महाराष्ट्र में देखने को मिलेगी. हत्या करण्यात आली जळगाव. नहीं, आप भुसावल का क्यों अकेला नाम ले रहे हैं? मैं तो महाराष्ट्र, इंतजार करिएगा. हर शहर में आप इंतजार करिएगा. मैं आपको खुले तौर के ऊपर कह रहा हूँ, 4 तारीख के नतीजे आने दीजिएगा. महाराष्ट्र का लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कैसा रहने वाला है ये 4 तारीख के दिन आपको नजर आने वाला है. आप भुसावल का उदाहरण अकेला दे रहे हैं. मैं तो पूरे महाराष्ट्र के अंदर अलर्ट करना चाह रहा हूँ कि यही चीज है तो आपको विधानसभा के इलेक्शन तक यही दिखने वाली है उसमें, क्योंकि उनको मालूम है. असं वाटतं का तुमच्या विरोधी पक्षांनी किंवा वेगळ्या कोणी पक्षांनी हे घडवून आणलंय आणि पुढच्या इलेक्शनच्या अनुषंगाने हे घडलं असं आपल्याला वाटतं? देखिए, मी स्पष्टपणे हेच सांगितलेलं आहे आपल्याला की याच्या मागे काही प्रॉपर्टीचा डिस्प्यूट मी त्यांना स्पष्टपणे विचारलं की आता नवीन कोणता इश्यू आहे, काय प्रॉब्लेम आहे. असा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे, असा कोणताही डिस्प्यूट नाही आहे ज्याच्यामुळे रात्रीच्या वेळी बंदूक घेऊन 2 लोक येतात आणि असं फायरिंग करतात. म्हणजे त्यांचा उद्देश काय होता? 3-3 गोळ्या लागणं म्हणजे त्यांचा उद्देश स्पष्ट होता की या माणसाला आपल्याला एंडच करायचं आहे. एका बंधूला एंड केलं, त्याला मारलं तर दुसरा बंधू आपोआप थोडा मागे होईल आणि आपल्या जे राजनीतिक आपल्या जे षडयंत्र आहे त्याच्यामध्ये ते आता 20-21 वर्षाचे जे मुलं होते मला असं सांगण्यात आलेलं आहे जे मारणारे होते. म्हणजे त्याचा उपयोग करून त्याचा फायदा कोणाला झाला असता की आमच्या लोकांना कुठेतरी एकाला संपवायचं, दुसऱ्याला डिमॉरलाइज करायचं आणि आपलं राजनैतिक हेतू जे आहे ते साध्य करायचं. आता त्याच्या मागे कोणकोणत्या राजनैतिक पक्षांचा हात होतं हे आपल्याला कळेलच. आणि मी स्पष्टपणे त्या दिवशीही अनिकेत साहेबांना सांगितलं होतं की साहेब सखोल चौकशी करा. अरेस्ट करणं महत्वाचं नाही आहे आमच्यासाठी. त्याच्या मागे षडयंत्र कोण होतं उसमें, कोण त्यांना हे केलं होतं की त्यांनी असं बंदूक घेऊन त्यांच्यावर जीव घेणं हल्ला जे केलं होतं. तर ये इंक्वायरी होनी चाहिए, अच्छी हाई लेवल की इंक्वायरी होनी चाहिए. और हमें यकीन है इस बात के ऊपर
कि इसके अंदर कोई प्रॉपर्टी का मामला नहीं है, इसके अंदर है तो राजनीतिक साजिश है, षड्यंत्र है। और आने वाले वक्त के अंदर मैं आपको ये चेतावनी दे रहा हूँ कि महाराष्ट्र का हाल जो है वो मालेगांव के अंदर जो हुआ है वैसा ही हाल आपको है तो दूसरे शहरों में भी देखने को मिलेगा। फायरिंग दोन्ही बाजूनी झाली